मंडळी, महाराष्ट्रातल्या नव्या महायुती सरकारला आज 1 महिना आणि 3 दिवस झाले। तसंच बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज बरोबर 1 महिना झाला। गेल्या महिन्याभरात राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणातही एकाच गोष्टीची चर्चा होती आणि तो विषय म्हणजे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांचं हत्याकांड। या प्रकरणात गेल्या 20-25 दिवसांपासून राज्यात एकाच नेत्याच्या आरोपांची जास्त चर्चा होते। त्यांचं नाव आहे भाजप आमदार सुरेश धस आणि आता त्यांचं टार्गेट कोण आहे हे तर आम्ही नाव न घेताही अख्ख्या महाराष्ट्राला कळलं असावं। पण त्याच्या फार खोलात न जाता आजचा विषय सांगतो आणि तो विषय आहे सुरेश धस यांच्यावरचा पहिला पलटवार। त्याचं झालं असं की सुरेश धस हे भाजपचे आमदार आहेत आणि ते ज्यांच्यावर आरोप करतायत ते आहेत धनंजय मुंडे, म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री। राज्यात भाजप राष्ट्रवादी हे पक्ष सत्ताधारी महायुतीत आहेत आणि त्यामुळं युती धर्माचं पालन करत म्हणा किंवा आणखी काही कारण म्हणा, सुरेश धस यांच्या आरोपांवर अजितदादांच्या राष्ट्रवादीनं गेल्या महिनाभरात कोणतंही थेट उत्तर देणं टाळलं होतं। पण दादांच्या नेत्यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण मात्र केली। त्यानंतरही दुसरीकडे आमदार सुरेश धस यांनी आपला सूर कायम ठेवला। त्यात जेव्हा सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून मोर्चांचं आयोजन सुरू झालं तेव्हा त्या मोर्चांच्या मंचावरून सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंपासून अजित पवारांपर्यंत सगळ्याच राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली। त्यांच्या स्टाईलनं चित्रपटांचे डायलॉगही मारले। हत्येसारख्या अत्यंत गंभीर अशा विषयावरून जोरदार राजकीय टीकाही केली। त्यांच्या याच भाषेवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांना समज दिली, अशी भाषा वापरू नका या शब्दांमध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांनी सुरेश धस यांना सल्लेही दिले, समज दिली। पण सुरेश धस यांनी आपली स्टाईल काही सोडली नाही आणि आज पुन्हा तेच घडलं ज्याची चाहूल गेल्या काही दिवसांपासून लागली होती, ती म्हणजे की सुरेश धस यांच्यावर राष्ट्रवादीतून पलटवार होणार आहे आणि तसंच झालंही। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एबीपी माझाला एक एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आणि त्यात गेल्या महिन्याभरात आमदार सुरेश धस यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाचं त्यांनी खंडन तर केलंच, पण सोबतच सुरेश धस यांना इशाराही दिला। मंडळी, बीड प्रकरणात आज दिवसभरात काय काय घडलंय याचं विश्लेषण आपण करणार आहोत, पण सुरुवात करूया अमोल मिटकरींच्या पहिल्या उत्तरानं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धनंजय मुंडे साहेबांच्या पाठीशी खंबीर आहे। स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांनी त्याबाबत सांगितलं की जोपर्यंत कुठला आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा मागणारी जी काही लोक असतील त्यांना सरळ त्यांनी संदेश दिला आहे की जोपर्यंत कुठला आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा मागण्याचा प्रश्नच येत नाही। हे एकटे अजितदादाच बोलले नाहीत, हे भुजबळ साहेब पण बोलले, दत्तामामा भरणे पण बोलले आणि हसन मुश्रीफ साहेब पण बोलले। याचा अर्थ संपूर्ण पक्ष त्यांच्या पाठीशी आहे। धनंजय मुंडेंच्या पाठीशी अख्खी राष्ट्रवादी आहे असं म्हणत मिटकरींनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडायला सुरुवात केली आणि आजचा दिवस याच मुलाखतीभोवती फिरत राहिला। मंडळी, बीडमधील मसाजोग प्रकरणाचं प्रचंड राजकारण झालं आणि अजूनही सुरू आहे हे तर उघडच आहे। यावरच आहे आपला आजचा प्रश्न आणि तोच पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला। आपला आजचा प्रश्न काय होता आपण पाहूया। बीडमधील देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा या मुद्द्याकडे धस विरुद्ध मुंडे संघर्षामुळे दुर्लक्ष होतंय का, होय आणि नाही असे 2 पर्याय या प्रश्नावर आम्ही आपल्याला दिलेले होते। मंडळी, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी एबीपी माझाशी बोलताना आमदार सुरेश धस यांच्यावर जे आरोप केले त्याचं आता विश्लेषण करूया। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर गेल्या काही दिवसांमध्ये बीड, परभणी आणि पुण्यात मोर्चे निघाले। सकल मराठा समाजाच्या अनेक संघटनांनीही त्यात सहभाग घेतला। त्या मोर्चांच्या मंचावरून राजकीय आरोप करून भाषणंही झाली आणि त्याच भाषणांचा आधार घेत आज आमदार अमोल मिटकरींनी सुरेश धस यांच्यावर पहिला पलटवार केला। संवेदनशील मोर्चाला ज्या पद्धतीने राजकीय रंग देण्याचं काम सुरू झालंय, म्हणजे बीडमधला मोर्चा, परभणीमधला मोर्चा आणि पुण्याच्या मोर्चात तर कहर करून टाकला बोलणाऱ्यांनी। याच्यामुळे फक्त धनंजय मुंडेंना टार्गेट करणे राजकीय द्वेषापोटी हे झालेलं आहे। माझं तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जे आरोप प्रत्यारोप करतायत, जे बेभान होऊन सुटलेत, त्यांना विनंती आहे की सरपंच संतोष देशमुख यांचे जे बंधू आहेत धनंजय देशमुख, त्यांची मुलगी असेल, त्यांचा मुलगा असेल, त्यांची आई असेल, त्यांची बहीण असेल, त्यांची पत्नी असेल, या कुटुंबाकडून काहीतरी आदर्श घ्या।
कितीही त्यांना पत्रकारांनी विचारलं, कितीही त्यांना डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला. काल तुमच्या चॅनलवर दाखवल्या गेलं की त्यांच्या वकिलाशी त्यांचा संवाद झाला आहे, म्हणजे धनंजय देशमुखांचा, की माझी खोटी सही का वापरली, तुम्ही कोर्टात याचिका दाखल करताना त्यामध्ये मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशा प्रकारे त्याच्यात का लिहिलं, याचिका का दाखल केली, हे सगळं आदर्श घेऊन हा फोकस कंट्रोल झाला पाहिजे. तो होत नाही. मात्र दुसरीकडे एकामागून एक सुरेश धस बोलत आहेत, अंजली दमानिया बोलत आहेत, त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील बोलत आहेत. हे मला असं वाटतं मूळ मुद्द्याकडून लक्ष विचलित करण्याकरता हे आरोप प्रत्यारोप आहेत. आणि विविध मोर्चांमधील भाषणांच्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरींनी दुसरा पलटवार केला. तो संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरू झालेल्या राजकीय आरोपांवरून. आपण तोही पाहूया. बीड जिल्ह्यातलं राजकारण जर तुम्ही बघितलं तर अनेकांना तिथं पालकमंत्री व्हायचं होतं. ते मग आमच्या पक्षातले असू देत किंवा विरोधी पक्षातले असू देत किंवा मित्र पक्षातले असू देत. अनेकांच्या अपेक्षा वेगळ्या होत्या. अनेकांना धनंजय मुंडेंचा काटाच काढायचा होता. तर अशा प्रकारे जे काही चालू आहे हे बरोबर नाही. आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रोखठोक भूमिका राहिलेली आहे की मस्साजोग हत्या प्रकरणात सरपंच संतोष देशमुख यांना आणि यांच्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे. काल मुख्यमंत्र्यांची सुद्धा त्यांनी भेट घेतली. वाल्मिक कराड असतील किंवा आणखी कोणी आरोपी असतील, जर ते दोषी आढळले तर त्यांना फासापेक्षाही कोणती शिक्षा असेल तर ती दिल्या गेली पाहिजे, यात दुमत नाही. आणि आता पाहूयात अमोल मिटकरींनी केलेला तिसरा पलटवार. संतोष देशमुख यांच्या हत्येआधी 2 दिवसांपर्यंत धस हे वाल्मिक कराडच्या संपर्कात होते असा खळबळजनक आरोप मिटकरींनी केलाय. धस यांच्यावर खंडणी, हत्या, जमीन बळकावणं यासारख्या आरोपांची यादी ही प्रचंड मोठी असल्याचं मिटकरींनी म्हटलंय. आमच्या माहितीनुसार घटनेच्या 2 दिवस आधीपर्यंत स्वतः सुरेश धस वाल्मिक कराड यांच्या थेट संपर्कात होते. आणि जर वाल्मिक कराड खून खंडणी प्रकरणात त्यांचा संबंध असेल तर सुरेश धसांची पण त्याबद्दल चौकशी झाली पाहिजे. ही आमची मागणी नाही आहे, ही मित्र पक्षाची पण मागणी आहे, ही एकनाथराव खडसे साहेबांनी पण मागणी केलेली आहे. त्याच्यामुळे मी म्हटलं होतं की हमाम में सब नंगे होते हैं, बुरा जो देखन मैं चला बुरा न मिलिया कोय, और जो दिल खोजा अपना मुझसे बुरा न होय. अशी साधारण आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण यथाकाळी यथायोग्य सर्व पुरावे, काल मुंडे साहेबांनी सांगितलं की मी योग्य वेळी बोलेल, त्याचे सर्व पुरावे आम्ही पण देऊ. आणि आमदार सुरेश धस यांना इशारा देत असतानाच अमोल मिटकरींनी 2001 सालची एक घटना सांगितली. 2001 साली पाथर्डी तालुक्यातल्या मोठ्या दरोड्याचा दाखला देऊन अमोल मिटकरी यांनी सुरेश धसांवर चौथा पलटवार केला. जानेवारी 2001 मध्ये पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडी किंवा काठेवाडी, जानेवारी 2001 मध्ये कथित दारासिंग भोसले गँगने जो रात्रभर दरोडा घातला होता, त्या घटनेमध्ये 4 महिलांवर अत्याचार व 2 खून झाले होते व त्यांच्या लाखोची मालमत्ता लुटण्यात आली होती. त्यावेळेस भुजबळ साहेब गृहमंत्री होते. या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. आणि या गँगचा जो म्होरक्या होता त्याचं नाव होतं दारासिंग उर्फ मारुती भोसले. व यांच्याशी कोणाचे अर्थपूर्व संबंध होते, कोणाच्या मोठ्या भावाचे अर्थपूर्ण संबंध होते, याचे पण पुरावे आमच्याकडे आहेत. ते सुद्धा आम्ही योग्य वेळी देऊ. त्यानंतर तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो की कोठेवाडीला जो दरोडा टाकला गेला त्यात 17 दरोडेखोरांच्या अंगावर सुरेश धस मित्रमंडळ अशा प्रकारचे फोटोसहित छापलेले टी शर्ट होते. त्या टी शर्टचे पण फोटो आमच्याकडे आहेत, पण सध्या मला त्या विषयात जायचं नाही आहे. आणि हे ऑन रेकॉर्ड आहे. आणि विशेष म्हणजे कोठेवाडीचे आरोपी भोसले गँग आपली शिक्षा पूर्ण करून काही दिवसात सुटणार असल्याने ते आनंदी होते, म्हणजे संबंधित जे आरोप करतायत. आणि भोसले गँग यांच्यासाठी कोणाचाही काढा काढू शकते अशा पद्धतीनं राजकीय नेता त्या ठिकाणी वावरत होता. म्हणजे त्यांनी एक गुंडशाही निर्माण केली होती. म्हणजे आपणच आपल्या भागात गुंडे पोसायचे, आपणच आपल्या भागात वासेपूर घडून आणायचं, आपणच आरोपींचे आका व्हायचे, मोठे आका व्हायचे आणि दुसऱ्याकडे बोटं दाखवायचे. मला असं वाटतं हमाम में सब नंगे है, याचं यापेक्षा दुसरं उदाहरण असू शकत नाही. हे मी थोडे प्रातिनिधिक स्वरूपात उदाहरणं दिले. यादी फार मोठी आहे. मग नगर जिल्ह्यातील पवनचक्कीच्या पासून सुरू होते तर अनेक काय म्हणता येईल त्याला 8 हिंदू 2 मुस्लिम देवस्थानाचा घोटाळा, रामखाडे प्रकरण, सतीश शिंदे प्रकरण, हे असे अनेक प्रकरणं आहेत. ॲट्रॉसिटी, हाफ मर्डर, अशा अनेक गुन्ह्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं जे काही लादल्या गेले, अनेकांना टार्गेट केल्या गेले. यादी फार मोठी आहे, पण ती आम्ही योग्य वेळी आणू, आता नाही बोलणार.
आणि आता इतके गंभीर आरोप झाल्यानंतर आमदार सुरेश धस यांनीही त्यांना उत्तरं दिली आणि तीही त्यांच्याच स्टाईलने। एबीपी माझाशी बोलताना सुरेश धस यांनी सगळ्यात आधी अमोल मिटकरींचे एकूण एक आरोप फेटाळून लावले। हे बघा, अमोल मिटकरी जे आरोप करतायत ना, मिटकरी हे पहिली दुसरीच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी आहे। त्याने उठून मी त्याला 1-2 वेळा समज दिलेली आहे की माझ्यावरती बोलू नका, ते जे आरोप करतायत आणि आमकं होईन तमकं, तर मी स्वतः चड्डीत असल्यापासून, चड्डीत कुठपर्यंत असतं माणूस, इयत्ता 4थी-5वीपर्यंत, चड्डीत असल्यापासून आत्तापर्यंत जे काही तुम्ही आरोप करतायत ते सगळ्या आरोपात काही तथ्य राहिलेलं नाही, काय नाही। त्याच्या 3-3 वेळा चौकशा झालेल्या आहेत, मला क्लीन चिटसुद्धा मिळालेली आहे। तर चड्डीत असल्यापासून आत्तापर्यंत सगळ्या आरोपाची चौकशी करा, त्याच्यामध्ये कुठेही काही सापडणार नाही। आणि सुरेश धस यांनी त्यांच्यावरचे सगळेच आरोप फेटाळत असतानाच खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडवरून झालेल्या आरोपांवरही उत्तर दिलं। माझा बी CDR काढा ना, माझा CDR काढला, 100% काढला पाहिजे माझा आणि वाल्मिक अण्णाचा। वाल्मिक अण्णा कराड यांना मी कशासाठी फोन केला हे निघल ना। मी सांगितलं का संतोष देशमुख को मर्डर करो? हां, काय बोलता आणि काय नाही। ती कोण आहे? मिटकरी? अरे बाबा, ही पद्धत नाही असं बोलण्याची। माझा सहआरोपी का काय म्हणला वाटतं तो? माझं म्हणणं आहे, वाल्मिक कराडला मी कोणत्या कामासाठी फोन केला आहे ते पोलिसांनी जाहीर करावं, त्याच्यात काय एवढं विशेष। पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही खुन्यांना पाठिंबा देते का, एवढंच माझं म्हणणं आहे। आणि मंडळी, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खडाजंगी सुरू झालेली असतानाच तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीनं मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीमध्ये पोलीस कोठडीत मृत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। पण तिथंही टार्गेट होते ते सुरेश धस। सातत्यानं धनंजय मुंडेंना टार्गेट करणाऱ्या सुरेश धस यांच्या विरोधात ओबीसी संघटनाही आक्रमक झाल्या। अंतरवाली सराटीत गोळीबार झाला तेव्हा धसांना गँग दिसल्या नाहीत का? सुरेश धस हे फक्त देशमुखांच्या हत्येचं राजकारण करत असल्याचं लक्ष्मण हाकेंनी म्हटलं। तसंच वाल्मिक कराडचे सुरेश धस यांच्यासोबतही फोटो असल्याचं हाके म्हणाले। दरम्यान देशमुखांच्या हत्येला जातीयतेचा रंग दिला जात असल्याचा आरोप हा लक्ष्मण हाकेंनी केलाय। त्याच वाल्मिक अण्णांचे फोटो शरदचंद्रजी पवारांबरोबर आहेत, त्याच वाल्मिक अण्णांचे फोटो जयंत पाटील, सुप्रिया सुळे, त्याच वाल्मिक अण्णांचे फोटो सुरेश धसांबरोबर आहेत। चन्नाटन्ना म्हणत होता त्यावेळी त्याची चन्नाटन्नाची जागा घेतली अण्णानं। काय झालं नीट ऐका, विषयाचं गांभीर्य मलाही जाणीव आहे त्या गोष्टीची। चन्नाटन्नाची जागा अण्णानं घेतली आणि पोरांच्या मोबाईलवर अण्णा दिसायला लागला आणि त्याचं डायलॉग दिसायला लागलं। सुरेश अण्णा धस म्हणतो गँग्स ऑफ बीड, गँग्स ऑफ वासेपूर, फिल्मी डायलॉग वाजी। अरे सुरेश धस, तुम्ही आमदार झाला राव। तुम्ही ज्यावेळी अंतरवली सराटीमध्ये गोळीबार झाला त्यावेळी बीड जिल्ह्यातला गँग्स ऑफ बीड या सुरेश धसाला दिसले नव्हते का? फडणवीस साहेब, हाच सुरेश धस नावाचा तुमच्या पक्षाचा आमदार प्रभू रामचंद्राच्या नावावरची जमीन सुद्धा हडप करतो, शंभू महादेवाच्या नावाचा उतारा सुद्धा हडप करतो। मंडळी, आज एकाच दिवसात 2 नेत्यांनी पलटवार केल्यानंतर आमदार सुरेश धसही आक्रमक झाले। त्यांनी ज्या भाषेत अमोल मिटकरींना उत्तर दिली होती त्यापेक्षाही आक्रमक भाषेत त्यांनी लक्ष्मण हाकेंनाही उत्तर दिलं। इतर ओबीसी नेते हे करतायत की संतोष देशमुखची जो काही खून झाला त्याचं राजकारण जे आहे ते सुरत करतायत कुठेतरी स्वतःचे राजकारण सोडा, कोणते ओबीसी नेते, कोणते ओबीसी नेते? अरे कोण, कुठला ओबीसी नेता आणला तुम्ही? कोण आहे हाके? कुठले ओबीसी नेते, कुणाला नेते म्हणायला लागले का तुम्ही?
तुम्ही अजित पवारांची वारंवार जनतेतून निवडून आलेल्या लोक अजितदादांना जाऊन भेटलोय मी, काय सांगायचं ते त्यांना सांगितलंय. मंडळी, हे सगळं जे राजकारण सुरू आहे ना ते सुरूच राहील, पण संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे अँगल समोर आलेत त्यात सगळ्यात महत्त्वाचा अँगल आहे तो म्हणजे पवन चक्क्या आणि त्यांच्या भोवतीचं अर्थकारण. याच प्रकरणात पवन चक्की मालकांना येत असलेल्या धमक्यांबाबत शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. विशेष म्हणजे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या 4 दिवस आधीच पवारांनी फडणवीसांना फोन करून धमक्यांबाबत चिंता व्यक्त केली होती. वारंवार खंडणीचे प्रकार होत असल्याचा मुद्दाही पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे उपस्थित केला होता. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दहशत मोडून काढण्याचं आश्वासन दिलं होतं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यानं एबीपी माझालाही माहिती दिली. दुसरीकडे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मात्र वेगानं तपास सुरू आहे. आज सीआयडीकडून पुन्हा एकदा संभाजी वायबसे आणि त्यांची पत्नी सुरेखा वायबसेंची चौकशी करण्यात आली. हत्या प्रकरणातील एकमेव फरार आरोपी कृष्णा आंधळेंच्या तपासासंदर्भात वायबसे दाम्पत्याची चौकशी झाल्याचा अंदाज आहे. आरोपी सुदर्शन घुले आणि सांगळेंना शोधण्यातही वायबसे दाम्पत्याची माहिती महत्त्वाची ठरली होती. तर आवादा एनर्जी या कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप विष्णू चाटेवर आहे. त्या दृष्टीनं पोलीस तपास करत असून त्यांनी विष्णू चाटेच्या आवाजाचे नमुनेही घेतलेत. विष्णू चाटेचा मोबाईल अद्याप पोलिसांना सापडलेला नाही, त्याचाही सध्या तपास सुरू आहे. त्याच खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडच्याही आवाजाचे नमुने तपासले जाणार आहेत. ही कारवाई सुरू असतानाच बीड जिल्ह्यात वाटलेल्या शस्त्र परवान्यांपैकी आत्तापर्यंत 76 परवाने रद्द करण्यात आले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील शस्त्र परवान्यांचा मुद्दा हा समोर आला होता आणि त्याची गंभीर दखल ही प्रशासनानंही घेतली आहे. दरम्यान विरोधकांकडून वाल्मिक कराडवर सातत्याने टीका सुरूच असून त्याला पोलीस कोठडीत VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोपही करण्यात येतोय. तर सरकार बदनाम होत आहे आणि सर्वात हे सांगतो तुम्हाला की सर्वसामान्यांच्या मनात एक तर त्या खुनाबद्दल प्रचंड चीड आहे आणि इतका घाणेरडा, इतका विकृत, इतका घृणास्पद क्रिया केल्यानंतर त्याला वाचवण्याचा जो काही प्रयत्न केला जातोय, मी अजूनही सांगतो धनंजय मुंडेंनी फोन केला असं माझं म्हणणं नाही, पण माझं 100% म्हणणं आहे की वाल्मिक कराडेचा प्लॅनर आहे. आणि गेले 10 वर्षातले जे काही खून झाले आहेत त्याच्यातले 80% खुने वाल्मिक कराडनी प्लॅनिंग करून केलेले आहेत. तो विकृत आहे, तो सायकोपॅथ आहे, तो सिरियल किलर आहे. एखादा गुन्हेगार अटक झाल्यानंतर आपण त्याला पूर्ण अंगावरचे दोरे, हातामध्ये जे काही असतं ते आपण काढून त्याला आपण लॉकअप असेल किंवा आत MCR चॉईस करतो. आताही तुम्ही जर त्या मीडिया जर पाठवली तर त्याच्या हातातले सगळे हे दोरे हे तशीच म्हणजे ही कोणती ट्रीटमेंट झाली आता त्याला जे मग ही VIP ट्रीटमेंटच दिसते ना. मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुरेश धस यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केल्याचं आपण पाहिलं, पण या सगळ्या कर्कश आरोपांमध्ये मूळ मुद्दा हरवून जाता कामा नये हे खरंच आहे. मात्र काही अंशी तसं होतंय का? राजकारण्यांचा गोंगाट आणि आरोपांच्या कोलाहलात न्यायाचा मुद्दा मागे पडतोय का? यावरच होता आपला आजचा प्रश्न आणि त्यावर एबीपी माझाच्या हजारो सुजाण प्रेक्षकांनी आपला कौल दिला. तसंच शेकडो प्रतिक्रिया देखील पोस्ट केल्या. आपण त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता. बीडमधील देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा या मुद्द्याकडे धस विरुद्ध मुंडे संघर्षामुळे दुर्लक्ष होत आहे का? होय आणि नाही असे 2 पर्याय होते. त्यावरच्या प्रतिक्रिया आपण पाहतोय. गोपाळ दंडगव्हाळे हे Xवर म्हणतात, हो, जर हा मुद्दा राजकारणाच्या पलीकडे नेण्यात आला तर देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देणे अधिक सोपे होईल. यासाठी जनतेचा पाठिंबा, माध्यमांची सकारात्मक भूमिका आणि स्थानिक प्रशासनाची तातडीनं कारवाई गरजेची आहे. यूट्यूबवर आशिष म्हणतायत, पण धनुचा गुंडपणा समोर आला. यूट्यूबवरच इंद्रनाथ म्हणते म्हणतायत, आरोपींना शिक्षा देण्यापेक्षा एका जातीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात या राजकारणी लोकांचा फायदा आहे. त्यामुळे ते जाणून बुजून मुद्दा भलतीकडेच नेत आहेत. धस यांच्या विधानामुळे तपासाला अनुचित वळण लागलंय असं मिलिंद जवळगेकर म्हणतायत यूट्यूबवर.
फेसबुकवर विनोद पोखरकर म्हणतायत, धस विरुद्ध मुंडे असा संघर्ष अजिबात नाही. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा खास माणूस आहे आणि वाल्मिक कराड सदर प्रकरणात आरोपी, त्यामुळे धनंजय मुंडेंचा उल्लेख होणं स्वाभाविक आहे. फेसबुकवर उल्हास राऊत म्हणतायत, दुर्लक्ष होतंय असं नाही, पण तपास काम इतकं हळू होतंय की आरोपींना कायद्याच्या पळवाटा शोधण्यासाठी भरपूर वेळ मिळतोय हे नक्की. फेसबुकवरच मंगेश वारघडे म्हणतायत, कोणालाही शिक्षा होणार नाही हेच सत्य आहे. इंस्टाग्रामवर विष्णू सावसे म्हणतायत, संतोष अण्णा देशमुख यांच्या खुनाचे प्रकरणात जर कोणी लक्ष दिले नसते तर हे प्रकरण देखील दाबले असते. मंडळी, 0 ओव्हरच्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वेळ झाली आहे याच प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्याची, आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आपला प्रश्न पुन्हा एकदा सांगतो. बीडमधील देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा या मुद्द्याकडे धस विरुद्ध मुंडे संघर्षामुळे दुर्लक्ष होत आहे का? यूट्यूबवर एकूण मतं आली आहेत 15,000. 75% प्रेक्षक म्हणतायत होय, 25% म्हणतायत नाही. एक्सवरचा कौल आपण पाहतोय. 67% प्रेक्षक म्हणतायत होय, 33% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय. 80% प्रेक्षक म्हणतायत होय, 20% म्हणतायत नाही. फेसबुकवरचा कौल आपण आता पाहतोय. 70% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 30% प्रेक्षक म्हणतायत नाही. मंडळी, बीडमधल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात न्याय मिळण्याबाबत सध्या सुरू असलेल्या राजकीय कुस्तीचा अर्थार्थी काही संबंध आहे का असा प्रश्न तुम्हाला पडत असेल ना, तर तुम्ही विचारी आहात असा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो. सध्या सुरू असलेल्या राजकीय कुस्तीमुळे संतोष देशमुखांना न्याय मिळेल असं अजूनही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मनानं खूप चांगले आहात, किंबहुना निष्पाप निरागस आहात असा त्याचा अर्थ आहे. सध्या जे सुरू आहे ना, त्या देशमुखांच्या निर्घृण हत्येचा मूळ विषय हरवून जातोय असं तुम्हाला वाटत असेल ना, तर तुम्ही व्यथित होत असाल ना, तर तुम्ही संवेदनशील आहात असा त्याचा अर्थ आहे. आरोप असलेले बदलतील, आरोप करणारेही बदलतील, पण जे सुरू आहे ते तसंच सुरू राहील असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आपल्या राजकारण्यांना चांगलंच ओळखता असा त्याचा अर्थ आहे. अवतीभोवती सुरू असलेलं राजकारण बघत आपण जास्तच प्रॅक्टिकल, बेफिकीर, उदासीन व्हायचं की आपल्यातली विचारी, निष्पाप, निरागस, संवेदनशील बाजू जिवंत ठेवायची हे ठरवण्याची मंडळी हीच ती वेळ आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.